ज्या बाईनं 4-5 वर्ष माहेरातून आल्यानंतर सासरचे 4-5 वर्ष दुःखाचे काढले, तिला विचारा सुख मिळालं की नाही, सासूने प्रेम दिलं की नाही. अरे 15 दिवस दारात कुत्रं बांधलं तर प्रेम केलं जातं. सहन करणारीला प्रेम मिळणार नाही घरात. नाही इच्छा होत सहन करण्याची. ते म्हणतात ना ती एसटीतून बाई खाली उतरली, नवरा तिला विचारतो का ग कुठं गेलती. काही नाही म्हणे गेलती जरा एका ठिकाणी मला काम होतं. कशाला. तेच म्हणे आपलं नेहमीचं कारण, आपल्याला पोरग होत नाही. मग तू गेलती कोणाकडं बा. मी गेलती एका महाराजांकडं, ते भविष्यकार आहे, लय मोठे भविष्यकार आहे. अरे बापारे काय म्हणत ते म्हणत तुम्हाला पोरग होईल पण त्याच्याकरता तुमची सासू मरणं खूप गरजेचं आहे. ती बाई मेल्याशिवाय काही हा योग तुमच्या आयुष्यात येत नाही. अरे बापरे. तो म्हणे तू जा घरी. आता तुम्हाला काय वाटतं ग म्हणे पटला निर्णय, तू जा घरी. तो तिथून घरी आला नाही, सासरवाडीला गेला आणि थेट सासू घेऊन आला. बायको म्हणे माझ्या आईला कशाला आणलं. अगं म्हणे माझी आई आपल्याला संपवायची, घरात आपलं बाळ आहे, पोरग होईल ना उद्या आपल्याला. ते पोरग झाल्यावर लेकरू झाल्यावर कोणी त्या घरात त्या पोराला सांभाळायला एखादी माऊली पाहिजे की नाही, म्हणून तुझी आई आणली. ते बाई म्हणे काय माझा नवरा आहे महादेवाच्या पुढचाच आहे. हो इथं नंदी आहे पुढं. तुला लय आनंद झाला महाराज महादेवाच्या पुढचं. ते म्हणे घ्या निर्णय. थांब म्हणे एवढा दाऊदपूरकरांनी सप्ताह आयोजित केला, काय खर्च केला गावकऱ्यांनी. पावसाळ्यात मंडप घातला, वॉटरप्रूफ मंडप, कूलर बिलर, थेट व्यवस्था आहे, बंदोबस्त. मांडी घालून बसा, पाय लांबून बसा, शक्य झालं अंग टाका थोडं, पण या बुवा कीर्तनाला. चोख बंदोबस्त केला. थोडं थांब एवढा आठवडा होऊ दे, घेऊ निर्णय. ती म्हणे लवकर निर्णय घ्या. काला झाला. आणि ती नवऱ्याला म्हणे तुम्ही निर्णय आजच, काळजी करू नको. आज दुपारी आपल्या आईला भेटला. आई तू कुठं झोपती ग. म्हणे इथं. तिची आई इकडून. माझं ऐकशील का. काय तिच्या आईला तुझ्या जागेवर झोपव, तुझ्या जागेवर तिच्या आईला झोपव, आणि तू तिच्या आईच्या जागेवर झोप. जागा बदल. का रे म्हणे. ऐक म्हणे. बदलली जागा. आता थंडीचे दिवस कुळकुळ 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 झोपल्या म्हाताऱ्या अंगावर घेऊन. बरोबर रात्रीचे 12, म्हणजे तुमचाही टाईम हाच आहे असे कार्यक्रम करण्याचा. आमच्याही भागात हाच टाईम आहे, जवळजवळ हाच टायमाचा वापर सगळी माणसं करतात. 12 वाजले आणि 3 नवऱ्याला उठवलं. उठा चला घ्या निर्णय. मोठा दगड घेतलाय ना हातात. तो म्हणतो एकदा उघडून पाय, तुझी की माझी. ती म्हणे घाला, तुमच्याच म्हातारीची जागा आहे ती, घाला. त्यानं दगड घेतला, टाकला बा. आवाज सुद्धा आला नाही हो. तशीच म्हातारी पोत्यात घातली. दाऊदपूर नदी आहे का तुमच्या गावात. नाही माणूस वाहून जाईल एवढं पाणी पाहिजे बरं का. थोडंच आहे का. दूर चाला ना, आपल्याला काय धंदा आहे आता. गोदावरी निघाले बा पोतं घेऊन. फेकलं पाण्यात पोत. फेकली आता हिची कटकटच गेली. ती बाई एकदम खुश. ती इतकी खुश होती की मला इथून सांगता येऊन राहिलं नाही. आता लईच खुश होती ती. ते तर खुश, हा बी खुश. ती म्हणे याला काय झालं आता. लग्न लोकांचं नाचतं येड्या डोक्याचं. तो म्हणे तू घरी चाल, तू बीपी जर लो नाही झाली तर माझ्या नाव बदलून ठेवजो. तुला गोळीच घे नाही उद्यापासून बीपीची. घरी आली, तिला झोपच लागे ना बुवा. तिनं रवी घेतली लावायला आणि एक गाणं म्हणायची रवी लावताना. घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यातही. घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यातही. घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यातही. हा म्हणे झोपू दे ना धड. त्यानंही घेतली बादलीन बसला गाई खाली. तिचं चालूच घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यातही. यानं बादली घेतली, गाईच्या कासेवर पाण्याची थाप मारली. तिच्याकडे पाहतो सांगतो दुदम दुदम दुबतो गाय, दुदम दुदम दुबतो गाय. वाहून गेली तुही माय, घरात आहे पठ्ठ्याची माय. पटत नसेल तर जाऊन पाय. गेली जो हात पाय हलवत बाहेर आली. कसं झालं कसं झालं कसं झालं. आता हसून मोकळे झालात ना तुम्ही. आता माझं प्रमाण आहे का. दुसऱ्याचं सहन करण्याची वृत्ती नसली का समोर ज्याचा त्रास आपल्यावर येत असतो, लक्षात ठेवा. म्हणून दुसऱ्याचं म्हातारपण, निदान आपल्या बापाचं
आणि आपल्या सासूचं म्हातारपण सहन करण्याची वृत्ती ठेवा. या दाऊदपूरच्या सप्ताहाचं कल्याण होईल. काहीच देऊ नका. 9 दिवस नवरात्रीचे उपवास करताना रागानं सासू पुढं ताट लोटा कोणता देव फोटो काढणारी तुमच्या तिकडे जाऊ. सहन करणं शिका. 5-7 वर्ष शरीराचा स्वभाव थक नाही. पारमार्थामध्ये सहन करावं लागतं आणि प्रपंचामध्ये सहन करावं लागतं. सासूची प्रेत यात्रा गावातून निघाली का सोनेचं नाव सासूच्या प्रेत यात्रेत लोकांनी घेतलं पाहिजे. इतकं चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. देऊ द्या तिच्या कर्मानं. काय शाप द्यायचा आणि काय त्रास द्यायचा तिला देऊ द्या. म्हातारपण तसंच असतं. आपली अवस्था कशी होईल देव जाणे. ज्यांनी सहन केलं त्याला यश मिळालं. तुकोबारे म्हटले आम्ही खूप पारमार्थिक साधने सहन केलं. नेमकं काय सहन केलं महाराज, काय सहन केलं त्याचे पुरावे अनेक. एक पुरावा म्हणतो महाराजांना पहिलं चरण मानायला लावतो. काय काय सहन केलं महाराज बोलतात. याची लागी वो ते जियले भोग, 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 याची लागी वो केले नाना याग, 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 याची लागी वो अष्टांगादि योग, 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 याची लागी या विषयाचा त्याग, याची लागी विषयाचा त्याग, याची लागी या विषयाचा त्याग, याची लागी विषयाचा जन्मो जन्मांतरी केली ही सूचना, 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 जन्म जन्मांतरी केली सूचना, जन्म जन्मांतरी केली सूचना, जन्म जन्मांतरी केली सूचना, जन्म जन्मांतरी केली सूचना, याची लागी होते जेले भोग, याची लागी हो केले नाना याग, याची लागी हो अष्टांगादि योग, याची Yeah.
क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अवीट निज सुख. आम्ही सहन केलं, तो क्षण म्हणजे उभं आयुष्य होतं, पण जे मिळालं ते अवीट आहे, ज्याचा कधी वीट येत नाही. सर्व संगे वीट आला, तू एकला आवडशी. अवीट असलेली गोडी आम्हाला त्या निजसुखाच्या, निजसुख असलेल्या परमात्म्यानं दिली. जेव्हा मनुष्याला काही गोडी चाखायची, एक तर ती गोडी अवीट असावी. आपण जे चाकतो त्याचा वीटच आलेला आहे. एकदा माणसाला कळालं की हे अवीट आहे, मग मनुष्य तिथून पुढे जात नाही. वक्ते बाबा जुना दृष्टांत सांगायचे, बाबांच्या मुखातून अनेकदा जुने दृष्टांत बाहेर यायचे. बाबा बोलायचे, एकदा पाहिली ना मनुष्यानं की हे घाण आहे, घाण मनुष्याला स्वीकारता येत नाही. ते म्हटले 7-8 दिवस झाले, माहेरात पोरगी आली आणि 8व्या दिवशी लेक आईला म्हणते, आई आज मला जायचंय बरं का. कोण येतंय घ्यायला तुला? मला माझे मिस्टर घ्यायला येणार आहे. अरे बापरे, बरं बरं. सगळ्यात विशेष आमची मिसेस आणि तिला घ्यायला मिस्टर, म्हणजे आजच येणार आहे का? हो आजच येणार आहे. आई विचारते, सोने काय आवडतं का तुझ्या नवऱ्याला? ती म्हणे, आई त्यांना बासुंदीला आवडते. हो का? हो बरं बरं बरं, मग मी बासुंदीच बनवते आज जरा त्यांना खायला. अख्ख्या दाऊदपुरात फिरली दूध गोळा करायला. दूध पाहिजे बुवा, जावई येणार आहे. दूध पाहिजे बुवा, जावई येणार आहे. दूध पाहिजे बुवा, जावई येणार आहे. अख्ख्या गावात 40 लिटर दूध गोळा केलं. जावई एकटा येणार नव्हता ना, 2-4 मित्र टगे बिगे एकदम. एकटी माणसं सासरवाडीला जात नाही. हिनं 40 लिटर दूध गोळा केलं आणि लागली ते दूध घोटायला. 40 लिटर दूध घोटता घोटता हिनं 20 लिटरवर आणलं आणि जावई आला. असा आनंद झाला तिला. जावयाचं ओवाळणं करायला गेली, दरवाजातच जावयाच्या कपाळाला तांदूळ लावायच्या ऐवजी साखर लावली, तोंडात तांदूळ घातले. या जावई बापू, या जावई बापू. तिला एकदम भारावून गेलेली ती. जावयाला आत घेतलं आणि गेल्या गेल्याच बायकोनं सांगितलं, तुमच्या आवडीचं जेवण बनवते बरं का माझी आई. अरे वा, याला वाटलं बरं बाबा बासुंदी चालली. बोलला नाही, बसला तिथं. याच्या समोरून बासुंदी घोटणारी सासू याला दिसत होती किचनमध्ये. त्यानं पाहिलं, म्हणे जोरदार तयारी दिसते बासुंदीची. नेमकी त्या कालावधी तिला सर्दी झालेली होती. कोणाला? सासूला. वक्ते बाबा सांगायचे बरं का, आता ज्याले फुल सर्दी व्हायला त्यानं स्वयंपाकाच्या लांब राहावं. त्या पंक्तीत इतके काही काही आगाऊ माणसं असतात, ज्याले फुल सर्दी व्हायला त्याच्याच हातात गुलाबजामची बादली असते. गुलाबजाम घ्या, गुलाबजाम घ्या. अरे काय गुलाबजाम खातो, ते बादली घेऊन जाय तू पंक्तीतून बाहेर. बरं, तुपाचा स्वभाव आहे, ती अग्नीजवळ गेल्यावर म्हणून लवकर तूप अग्नीजवळ निघू नये. आणि बसली ना अग्नीजवळ फिरवत ती. तिला काही ते शक्य झालं नाही बुवा, देहाचा धर्म. तिला शिंक आली आणि तूप बासुंदीत पडलं. आता तिला वाटलं 40-20 वर आलं घोटून घोटून. पण आता बाहेर काढायचं म्हटल्यावर नवीन दूध पाहायचं पुन्हा घोटायचं ते जमणार नाही. तिला वाटलं जाऊ दे, घ्या घोटून. घेतलं ना तूप घोटून. जावयाने ते पाहिलं, तो म्हणे मेलो गळ्या. जीव गेला तरी बासुंदी खायची नाही म्हणे, काही झालं तरी चालेल. त्यानं ठरवूनच घेतलं ते बासुंदी खायची नाही. चालूच घोटणं. स्वयंपाक रेडी झाला, तयार. आणि पानं वाढले. मित्र बसले डाव्या हाताला, मेवना बसला, सगळी काही 2-4 सासरवाडीतली प्रमुख माणसं बसली. ताटं वाढले आणि बासुंदीच्या वाट्या आणल्या. तर म्हणे, मामी बाकीचं संपवतो मी, बासुंदी मला नकोय. नकोय? तुमच्याच तर करता बनवली. हा नाही, मला नको. हो असं काय करता जावई बा, एक वाटी तरी घ्या ना, असं काय एवढं बनवलं तुमच्याकडं तर. नाही नाही, मला माझी इच्छाच नाही आज. मित्र म्हटलं, कडे तुला तर लय आवडते. तर म्हटलं तुम्ही खा, मला नको आज. जेवण सुरू झालं. सासरवाडीतल्या लोकांचं मनच नाही, बा जावायला बनवली, एक वाटी खात नाही. सासरा म्हणे, बापू घ्या बुवा, पाहिजे तर 5-50 हजार रुपयाचं वडगण लावतो तुम्हाला, पण तुम्ही बासुंदी नाही म्हणे. बा मला बासुंदी आज खायचीच नाही. 4-4 वाट्या ज्यांनी पिल्या ते म्हणत, एक नंबर जोरदार बासुंदी झाली, तू एखादी वाटी घेऊन पाय.
तो म्हणे तुमच्याकडे पाहिलं की हे बाकीचं बी जात नाही मला, तुम्ही बासुंदी का पिऊन घ्या, तुम्हाला अजून घ्या 5-5 वाट. सगळेच विनंती करता एखादी वाटी तरी घ्या, एखादी वाटी तरी घ्या, कोणीच घेत नाही. त्या सासरवाडीत एक चेष्टेचं नातं असतं. कोण? मिवणी. ती आली, दाजी. आता दाजी म्हणता की नाही तुमच्या भागात? काय म्हणता तुमच्या भागात? दाजी. भाऊजी, दाजी रुबाबदार शब्द आहे. भाऊजी, ओ दाजी. अरे बाबा, आता कोणी? जिजू. काय जिजू? ती आली म्हणे, जिजू काय तुम्हाला माझी शपथ आहे, एक वाटी घ्याच. तो म्हणे तुझ्या खानदानाची शपथ घातली तरी मी घेत नाही रे, माझी शपथ आहे. तुला माहित आहे का ते बासुंदी? ती म्हणे आज तू जिजू एकदम, जिजूची तळपायाची मस्तकात गेलेली, तो काय करे. सासू म्हणे बाई जनावर तू आहे, एकदा तूच जाऊन पाय ना. ऐकलं तर ऐकलं. पोरीला म्हणे, ती आली म्हणे इतकी सगळी विनंती करताय तर घ्या ना एक वाटी. तो म्हणे नेमकी बासुंदी खाऊ की या जगात मिळत नाही ते तूप खाऊ, तुले बुद्धी आहे का काही? दृष्टांत संपला. वक्ते बाबाचा भाव खूप गोड सांगायचे. तो जावई म्हणजे संत रूपी जावई आहे. संत रूपी जावई ज्या वेळेला या सासरवाडीत फिरायला आला त्यावेळेला त्या जावयानं पाहिलं, अरे हे तर सगळं घाणीचं साम्राज्य आहे, हे दिसायलाच चांगलं आहे पण याचा अंतरात्मा काही सुखाचा नाही रे बाबा, आनंदाचा नाही. आता हे स्वीकारायचंच नाही. काय लोकांना घेऊ द्या, आपण त्यात पडायचं नाही. नाशिवंत ते नाशाला जाणार आहे. तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर. मग आता त्यात पडायचं नाही, आता त्याचा त्याग करायचा. आणि त्याग केल्यानंतर विटणार. चांगलं दिसलंय पण विटलेलं आहे, काय खाता त्याला? आम्ही ते सुख अनुभवलं ज्या सुखाचा कधी नाश होत नाही. साधिले अवीट निज सुख, ज्या सुखाचा कधी विटही येत नाही, ज्या सुखाला कोणी बाधाही पोचू शकत नाही, ज्या सुखामध्ये कोणी दुःख मिश्रित करू शकत नाही. अहो सुखाला जरी सुखी व्हायचं झालं तर पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्यांची भूक नवजे माझ्या, जीवे गोळ 3 अक्षरांचा रस, अमृत जया सपिके पुढे. विठोबा विसाविया विसाविया, पडो देई पाया पडो देई पाया. विठोबा विसाविया विसाविया. आपला विसावा जर देव असेल तर मायेनं निर्माण केलेली साधन स्वीकारायची नाही. तुकोबारे म्हटले आम्ही ती स्वीकारलीच नाही. या अभंगाचा समन्वय दोन्ही चरण म्हटली तेव्हाच लागतात. तुकोबारे म्हटले आम्ही जे अगोदर मायेच्या आधाराचं स्वीकारलं त्यानं सुख तर मिळालं नाही, उलट अधिक पटीने दुःख वाढून घेतलं. अभंगाचं दुसरं सांडी मांडी मागे केल्या बरोबर, सांडी मांडी मागे केल्या बरोबर, सांडी मांडी मागे केल्या बरोबर, सांडी मांडी मागे केल्या बरोबर. सांडी
सांडी मांडी मागे केला बरोबर सांडी मांडी मागे केला बरोबर अधिकाची पारी दुःखाची या अधिकाची पारी दुःखाची या अधिकाची सांडी मांडी मागे केल्या बरोबरी खूप भोगला आम्ही मायेच्या आधारानं पण अधिकची परी दुःखाची या केवढं दुःखच वाट्याला आलो पण त्याच्यापर्यंत गेलो ते दुःख सुद्धा आता दुःख वाटलेलं नाही कीर्तन संपलेलं आहे एक छोटासा प्रसंग तुम्हाला सोसलेल्या प्रसंगातला सांगतो आणि कीर्तन सेवेला आवरतो विठ्ठल विठ्ठल ऐका सोसणं खूप झालं आणि सुख मिळालं की सोसणं संपून जातं ज्या वेळेला जगन्नाथपुरीला अनेक दिंड्या जातात पंढरपूरला जशा दिंड्या जातात तसे जगन्नाथपुरीलाही जातात तुम्ही बोर नाही झाले ऐकताय जगन्नाथपुरीला वारकरी पद्धतीत भजन करत भजनावलीत जात वारी करण्याची पद्धत आहे त्या जगन्नाथपुरीला सजन कसई नावाचे वारकरी निघाले महान संत वारीला लागले मजल दर मजल मुक्काम दर करत 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 भजन करत प्रवासाला लागले एका ठिकाणी दिंडीचा मुक्काम झाला तिथली पद्धत अशी होती वारकरी वाटून दिले जायचे आता एवढं गाव आहे ना 2-2 4-4 वारकरी तुमच्या घरी वाटून द्यायचे एक सद्ग्रस्त आला सजन महाराजांना म्हटलं महाराज आमच्या घरी तुम्ही आरामाला चला एक रात्र विश्राम करा आणि उद्या सकाळी पुन्हा तुम्ही दिंडीमध्ये सहभागी व्हा ते म्हटले हरकत नाही सजन महाराज त्यांच्याकडे गेले 2 घास जेवण केलं रात्री आराम केला पडल्या पडल्या त्यांना झोप लागली एकदम मनुष्य थकलेला असला की झोप लागते वारीमध्ये बिछाना पाहिजे गरज पडत नाही भूक ना मागे शबाना नींद ना मागे बिछाना ओरिजिनल माणूस भुकेला असला की पदार्थ पाहत नाही आणि ओरिजिनल माणूस झोपी आलेला असला की बिछाना पाहत नाही जिच्या हातात दिवसभर रिमोट आहे ती बेर रात्री म्हणते मुझे नींद नाही मुझे चैन नाही ती सुखानं झोपत नाही तिला सांगावं लागतं तू कांद्याला वेले 8 दिवस नीट झोपशील झोपावं असं वाटत असेल शांत तर कष्ट पाहिजे शरीराला बिना कष्टाची झोप लागत नाही झालं असं सजन महाराज झोपले गाढ झोप लागली मध्यरात्रीला त्या घराची मालकी नवरा झोपल्यानंतर सजन महाराजांकडे आली आणि सजन महाराजांना उठवते आणि म्हणते महाराज तुम्ही घरात आले तेव्हापासूनच माझा डोळा तुमच्यावर होता तुम्ही माझा स्वीकार करा त्यांनी डोळे सोडून त्या बाईकडे बघितलं आणि ते म्हटले बाई अगं तुझा नवरा घरात झोपलाय वेडे आणि माझ्यासारख्या परपुरुषाकडून तू अशी अपेक्षा करते कोण तुला स्त्री म्हणेल ग कोण तुला बाई म्हणेल अगं जा तुझ्या नवऱ्याला उठव तिला वाटलं याला मला हात लावायला माझा नवरा अडचणीच आहे म्हणजे माझा नवरा अडचणीच आहे तुम्हाला आहेत ती घरात गेली पलंगाखाली कोयता पडलेला होता तो कोयता घेतला आणि सजन महाराजांना आवाज देऊन नवऱ्याचं मुडकं तोडून टाकलं छाटूनच टाकलं महाराज रक्ताचा पाट व्हायला लागला थरथर कापत होते सजन महाराज अरे राम 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 राम
ती म्हणे महाराज आता नवरा संपलेला आहे, काळजी करू नका, तुमच्यावर यातलं काही येणार नाही, माझा स्वीकार करा. अरे जी बाई शरीराची भूक भागवण्याकरता कपाळावरचं कुंकू पुसू शकते, तिच्यासारखी नालायक बाई या जगातली दुसरी कोणती नाही. काय मी तिला स्पर्श करायचा? आगला तुझ्या सौंदर्याला, तू हे वरूनच दिसायला बरं आहे, याच्या आत किती घाण आहे आम्ही अनुभवलेली. आगला बाहेर पडले. तिला वाटलं नवराही गेला नाही जातोय, एकच पर्याय शिल्लक होता. तिनं तिचे कपडे वगैरे फाडण्याचा प्रयत्न केला, आरडाओरड केली, गाव गोळा केलं. गोळा झालेली माणसं त्या एका माणसाला मारहाण करायला लागली. जग खरा खोट्याचा निवाळ करत नाही करत. आपण दुसऱ्याच्या आयुष्याचे न्यायाधीश बनतो आणि स्वतःच्या जीवनाचे वकील बनतो. ज्या दिवशी आपण स्वतःचा न्यायाधीशाच्या भूमिकेत दुसऱ्याकडे बघू, त्यावेळेला आपल्याला कळेल आपण कोण दुसऱ्याच्या आयुष्याचे न्यायाधीश. आपले वकील, दुसऱ्याचा न्यायाधीश. याच्याबद्दल बोल, त्याच्याबद्दल बोल, संपवणं आवरण मित्रा. खापराचं असतं तर फुटून गेलं असतं वेड्या. किती बोलतो, आवर त्याला जरा. नाहीच काही करता आलं तर निदान बोलणं तरी आवरण्याचा प्रयत्न कर, तुझ्यावर कृपा होईल आतून. जग एवढंच म्हणेला कोणाशी बोलत नाही, पण फलकट बोलतो म्हणणार नाही. विनाकारणच्या चर्चेत घालवलेला वेळ मनुष्याच्या वाणीचं तप घालवत असतं. आम्हाला काय माणसं म्हणतात तुमचे मोबाईल बंद असतात, काय करता बोलू? काय तुमचं माझ्याशी बोलणं झाल्यावर तुमचा उद्धार होणार आहे का माझा होणार आहे? काय संबंध काय? जेवढं लांब तेवढं संपलं कीर्तन, संपलं. आम्ही आमच्या प्रवासाला, तुम्ही तुमच्या उपासनेला. साधू चलता अच्छा आहे. काय तुमच्या गावात मुक्कामाला यायचं आम्हाला? खरं ऐकण्याची तयारी ठेवा 7 दिवस, आणि 7 दिवसातून वर्षभर बॅटरी चार्जिंग करून घ्या. माझ्या सोपान महाराजांच्या कथेतून, या 7 दिवसाच्या कीर्तनातून. हे काय आपल्या बापदातीची जहागीरदारी नाहीये, मक्तेदारी नाहीये, काही 300-350 वर्षाचं आयुष्य नाहीये. इथं तुम्हाला सकाळी अटॅक आला तर देवाला द्यायचं उत्तर तयार ठेवा. चांगले चांगले करोडपती लोक होऊन गेले, सत्ताधीश, काहीच कामात आलं नाही त्यांच्या. ही गोरमी थोड्या दिवसाची असते माणसाला, त्या गोरमीत सगळं संपून टाकतो तो. अति मस्ती बरी नाही, उन्मत्तपणा नको माणसाला. जीव पाहिजे आपला, प्रेम पाहिजे. प्रेमाचा झरा जैसा आहे तैसा राहे तरी का देव दुरी आहे, तुकोबारे म्हटले. नाटक नाही करायचं आयुष्यात. कोण्या लोकांचा राग आला असेल तर नाटक करणाऱ्यांचा. माणसानं नाटक करू नये. जी बाई नवऱ्याला फसवण्याचं नाटक करते ती सुखी राहत नाही. जो मालक मालकिनीला नाटक करून प्रेम देण्याचा प्रयत्न करतो त्याला समाधानी राहता येत नाही. नाटकातला प्रपंच पूर्णतेला कसा जाईल? 50 वर्ष ज्या बाईच्या लग्नाला झाले त्या एखाद्या म्हातारीला जाऊन विचारा, प्रेम कशाला म्हणता? थकलेल्या पायानं ज्या वेळेला भाकरी शेतात जाते त्या माऊलीला विचारा, प्रेम कशाला म्हणता? 10 वाजले तरी मालक घरी येत नाही पंढरीच्या वारीवरून, तिला विचारा कासावीस झालेला जीव कसा होतो तिचा, मला मालक कसा आला नसेल अजून. नवऱ्याचं स्नान झाल्यानंतर तुकोबारींचा गाथा पुढे नेऊन ठेवणारीला विचारा उपासनेवरचं प्रेम काय असतं. अवघड आहे. चला, मारायला सुरुवात केली, राजाकडे नेलं. याने माझ्यावर बळजबरी केली, माझ्या नवऱ्याला मारलं. शिक्षा भोगावी लागेल सज्जन, द्याल ती शिक्षा भोगतो मालक. हात पुढं कर. हात पुढं केला आणि हातच तोडून टाकला. एक हात ज्या वेळेला तोडला गेला, ठरवलं प्रपंच करत होतो, त्रास झाला नाही, पारमार्थात आलो, वारीला आलो, आणि हात तोडला गेला. असू द्या, पण एवढी वारी पूर्ण करेन आणि समुद्रात जीव देऊन टाकील जगन्नाथपुरीला. अपमान सहन करायचा नाही. सहभागी झाले, त्या वारीमध्ये सहभागी झाल्यानंतर भजन करायचे, मध्ये चालायचे. पण ते भजन करणाऱ्यांनी मागं काढून दिलं. चला तुम्ही मागं चला, इथं थांबू नका, तुम्ही इथं नाही थांबायचं. हो म्हणे, करू द्या ना भजन. पाप केलं, हात तोडला, तसा हात तुटत नाही, चला माग. रडत होते. कोणी दिलं तर आणून,
काही खायला तेच खायचे. कोणी फळं दिलं फळ खायचे, कोणी पाणी दिलं प्यायचे. कोणाच्या घरी झोपायला गेली नाही, मंदिरात झोपायचे, रोडवर झोपायचे, एकटे राहायचे. लोकांतात राहायचं नाही. जगन्नाथपुरीपर्यंत जाऊ आणि मरून जाऊ. आता देवानं पाहिलं का रे माझ्या सजनला इतका त्रास. देवानं रथ पाठवला आणि सांगितलं जा माझ्या सजनला घेऊन या. जगन्नाथाचा रथ आला जेव्हा कोणीच नसताना आपलं, तेव्हा माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन घ्यायला गेले आणि घेऊन आले सजनला रथात. तर देवानं बोलावलं. असा आनंद झाला. परमात्म्याजवळ आले, दर्शनच घेतलं, लोटांगण घातलं. प्रभू खूप त्रास झाला, पण असू दे. एक प्रश्न विचारायचा आहे तुला आणि मला निघायचं इथून, मला मरायचं आहे. प्रश्न एवढाच आहे, रथात बसवणारा तू आहे की हात तोडणारा तू आहे, तेवढं सांग. भगवान म्हटले सजन हात तोडणारही मीच आहे आणि रथात बसवणारही मीच आहे. काळजी करू नको रे. अरे तुला रथात बसवण्याकरता हात तोडणं गरजेचं होतं. ज्या वेळेला तुझा हात तोडला त्यावेळेला तुझं कर्म होतं. म्हणजे तुझ्या पुढून गाय पळत होतीस सजन, गाय पुढं गायीच्या मागं कसाब पळत होता. त्या कसाबाला त्या गायीला कापायचं होतं. गाय पुढं कसाब मागं, गाय पुढं कसाब मागं. कसाबा समोरून गाय इतकी वेगात पळत गेली की कसाबाच्या नजरेला गाय दिसली नाही. गाय तुझ्या समोरून पळत गेली. तू चौकात उभा, चौकातून कोण्या दिशेला गाय पळत गेली कसाबाला माहिती नाही. तो तुझ्याकडे आला आणि त्यानं तुला विचारलं गाय कुठे. तू बोलला नाही सजन, पण तू गायीच्या दिशेनं हात दाखवला. जिकडं गाय गेली होती तिकडं तू हात दाखवला. तुझ्या हाताचं ते कर्म होतं. तुझ्या हातामुळं तो कसाब पुढं गेला आणि त्या कसाबानं गायीला मारलं. गाय मारायला कारण तुझा हात होता. तुझा हात तोडणं गरजेचं होतं. वा देवा, कर्माचं फळ भेटलं. आता बरं वाटलं. माझ्याच चुकीनं भेटलं ना, हरकत नाही. पण देवा, अरे माझा हात तोडला असता फक्त, पण या हाताकरता त्या बाईनं तिचा नवरा मारला ना, त्याचं काय. बाईनं नवरा नाही सजन, गायीनं कसाब मारला. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले. ऐशे किती हे सजन माझ्या जवळ मांडीवर बसवलं त्याला. बैस इथं देवा, मांडीवर नको रे. किती वेळ बसू. अरे ते वारकरी जोपर्यंत येत नाही तो वर बैस. ते सगळे वारकरी आले आणि मग भगवंतावरच्या मांडीवर बसलेला तो सजन पाहला. ते म्हटले हा तर नालायक माणूस आहे, आम्ही दिंडीतून काढून दिलेला, देवाच्या मांडीवर कसा बसला. ते म्हटले परमात्म्याने आवाज दिला, वारकऱ्यांनो दर्शन पाहिजे का तुम्हाला माझं. हो. सजनच्या पायावर डोकं ठेवा आधी. तुम्ही त्रास दिलाय. माफी मागितली. डोळ्याला पाणी आलं सजन महाराजांच्या. पुन्हा त्याची पायी घाला मिठी घातली. कसं वाटतंय सजन. एवढंच वाटतंय देवा, जेव्हा मी ते भोगत होतो तेव्हा त्या यातना कठीण होत्या, पण ज्या वेळेला तू मांडीवर घेतलं त्यावेळेला असंच म्हणावं वाटतंय, क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अवीट निज सुख, सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, अधिकची परी दुःखाची या. 11 वाजले. कीर्तनाची वेळ संपलेली आहे. बोल बोलता 2 चरणाचा भाव आपल्याला सांगितला. 3रं चरणाचा भाव सांगतो आणि सेवेला आवरतो. 2 मिनिट भजन करा. विठोबार कुमाई बार कुमाई, बार कुमाई, बार कुमाई, बार कुमाई, बार कुमाई, कुंडली बार कुमाई, पार्वती पते सिद्धेश्वर भगवान की जय. सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, अधिकची परी दुःखाची या. जगद्गुरु तुकोबर असं म्हणतात, देवा आम्ही खूप सहन केलं, खूप सहन करून मायेच्या आधारानं दुःखही मिळवलं, परंतु आता तुझ्याजवळ आलो, परिणाम असा झाला तुका मनेने जाणे नाही. आता राहिलो अनंताची पायी. आम्हाला येणंही राहिलं नाही आणि जाणंही राहिलं नाही. तुझ्या पायाजवळ आलो, सगळं सुख दुःख आमचं संपलं. देवा तू आमचा कृपाळ, देवा तू आमचा कृपाळ, भक्तजन प्रतिपाळ. नाटामध्ये तुकोबरे बोलतात,
आता खऱ्या अर्थाने तुझी कृपा आमच्यावर झाली आणि ती कृपा आम्हाला आनंद देणारी आहे, समाधान देणारी आहे. आता तुझ्याकडून कसलीही अपेक्षा नाही. तू का म्हणे येणे जाणे नाही आता राहिलो अनंताची पायी. आपण देवाकडे जावं, देवाकडंच राहावं अशी जर अपेक्षा असेल तर सोसायची सवय लावून घ्या, एवढी विनंती आपल्याला सगळ्यांना करतो. आणि ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज